ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आपल्या वृंदावनच्या कथामधलं हे पुढचं एक मालिका आहे, पुढचं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये एक महत्त्वाची लीला घडणार आहे। आपण गेल्या लेक्चरमध्ये बोलल्याप्रमाणे की गोपींच्या मनात त्यांनी कालिया लीला पाहिलेली आहे। त्यानंतर रात्री भगवंतांनी अग्निप्राशन केलं, दावानल दिला, ते पण पाहिलेली आहे। त्यांचं वय पण मोठं होत आहे, 6 वर्ष 6.5 वर्ष गोपींचं झालेलं आहे आणि त्यांच्या मनात आता भगवंतांविषयी प्रेम जागृत होत आहे। पण त्या काळच्या सामाजिक पद्धतीने असं कोणती मुलगी ओपनली सांगू शकत नव्हती की माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे, असं जाऊन वागू शकत नव्हती, भेटू शकत नव्हती, बोलाही पण बोली खास करून। पण त्यांच्या मनात अनकंट्रोलेबल भगवंताविषयी प्रेम, अनियंत्रित, त्यांना ते काय म्हणू शकतात, आवडू शकत नाहीये पण बोलू पण शकत नाहीये सगळ्यांसमोर। तर आज आपण पाहूया आणि तसंच कृष्णांच्या मनातही होत आहे। भले प्रवचनचं आजचं शीर्षक असणार आहे गोपींचा पूर्वराग, पण हा पूर्वराग भगवंतांच्या मनातही निर्माण होतोय, त्यांनाही गोपींच्या प्रती आकर्षण निर्माण होत आहे। तर आजचं जे आहे ना, गोपींचं वागणूक कसं होतं, बोलणं चालणं कसं होतं या स्थितीमध्ये की मनात आकर्षण निर्माण होत आहे पण भगवंतांशी अजून भेटीगाठी झालेल्या नाही आहेत आणि भगवंतांच्या मनात आकर्षण निर्माण होतोय गोपींप्रती पण भेटीगाठी झालेल्या नाही आहेत। यावेळेच्या एक 2-4 लीला आपण एक उदाहरणासह घेणार आहोत, जास्त नाही, उदाहरणाप्रमाणे 2-4 लीला घेणार आहोत, ज्याच्यात आपल्याला कळेल की गोपींच्या मनात कसे विचार होते, कशा त्या एकमेकींशी बोलायच्या, कृष्ण कसे बोलायचे, ते भेटायचे नाहीत पण कसं त्यांचं प्रेम अजून विकसित होत होतं। तर या प्रकारे आपण घेणार आहोत। तर तर आपण ऐकलं गेल्या प्रवचनमध्ये की कसं गोपी आणि कृष्ण आणि सखा सगळे आता हळूहळू मोठे होत चालले आणि एकमेकांच्या प्रती त्यांच्या मनात प्रेम निर्माण होत चाललंय। आणि मी म्हटलं हा जो आजचा विषय आहे गोपींचा पूर्वराग, थोडा प्रामाणिकपणे सांगून घेतो, हा नेहमी काय आम्ही घेणारा विषय नाही आहे, त्यामुळे थोडंसं माझ्या नोट्सकडे लक्ष थोडं माझं जास्त जाईल आज नेहमीपेक्षा। तर आपण गेल्या एक लीला ऐकली की कसे कृष्ण गाई चालून परत येते संध्याकाळचे, तेव्हा सगळ्या गोपी वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी, कोणी बाल्कनीमध्ये, कोणी रस्त्याच्या किनारी, कोणी काहीतरी फुलं वेचताना, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते काय करायचे, भगवंतांचं दर्शन घ्यायचे, पाहायचे की कसे सुंदर श्याम सुंदर पूर्ण गोचारण लिहिलेल्या धुळीनी भरलेले आहेत आणि भगवंत पण मुद्दामून सर्वात लास्ट यायचे। जाताना भगवंत पुढे चालायचे सकाळी, पण येताना आधी गाई, मग सगळे सखा, मग बलराम, हे आपण गेले ऐकलेलं आहे। कृष्ण म्हणतात बलराम तुम्ही पुढे आम्ही मागून येतो आणि लास्ट कृष्ण यायचे, जेणेकरून ते फ्रीली गोपींशी नजरानजर करू शकतात, त्यांच्याकडे बघू शकतात, त्यांना भेटू पण शकतात काहीतरी। सगळे ग्वालबालन गोप सगळे पुढे आहेत, खास करून बलरामजी मोठे भाऊ आहेत ते पुढे। तर अशा प्रकारची जी लीला होती की कृष्ण बलराम
गाई चालून परत येताना गोपी कशा त्यांचं दर्शन घ्यायला जात असत दररोज संध्याकाळी, हे आपण ऐकलेली आहे. आज अजून तशाच काही एक दोन वेगळ्या लीला ऐकूया. तर काय होतं, गोपींच्या मनात कृष्णांना भेटायची इच्छा खूप वाढत होती, पण त्यांना भेटता पण येत नव्हतं ओपनली जाऊन. पण आपण पाहतोय की किती त्यांनी प्रयत्न केला तरी त्यांचं जे काय होतं, मन जे होतं किंवा मनाचा जो रथ होता तो अपवाद. गोपी काम करतायत, काय घरची झाडझूड करतायत, कुकिंग करतायत, काही करतायत, पण तरी पण त्यांच्या मनाचा रथ जो होता प्रयत्न न करता भगवंतांच्या वरच जायचा. आणि कधी कधी म्हणून ते काम पण व्यवस्थित करू शकत नव्हतं, कारण त्यांच्या मनात भगवंतांचे विचार असायचे आणि कधी कधी त्यांचं काम व्यवस्थित होत नव्हतं. कधी पोळी जवळ जात असेल, काय तस्तम काय होत असेल, तर त्यांना त्यांच्या घरच्या सासूबाईला ओरडायचे. पण आता त्यांना काय माहिती की यांच्या मनात कृष्णांच्या प्रती हे चालू आहे. तर आज पुढे अजून विषय येणार आहेत, पण म्हणजे हे पण आध्यात्मिक जगतात ओरिजिन आहे. सॉरी माताजींना प्रणाम खास करून, पण सगळ्यांना काय इथे पुढे येणार आहे. चंद्रवलिका राधाबाई कोणतरी म्हणणार आहेत की आम्ही आमच्या मनात असे भगवंतांच्या विषयी प्रेम जागृत झालेलं पाहून आमच्या ज्या नंदा आहेत त्या काय करतात, टोमणे मारतात आमच्यावर. सासूबाई नंदा हे विषय भौतिक जगतातले जात असं नाही, आध्यात्मिक जगतात त्याची काय आहे सुरुवात आहे. मग शाश्वत ते इथे राहणार, किती प्रयत्न केले ते जाणार नाही, एखादी सुरुवात तिकडे आहे. सगळ्यांची सुरुवात आध्यात्मिक जगतात आहे. तर तिथे कृष्णलीलेमध्ये, पण कृष्णलीलेमध्ये भगवत प्रेम आणि भगवंतांच्या लिलेला सहाय्यक तो मूळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तो मूळ तिथे आहे, काय करणार. तर सासूबाई त्यांना ओढायचं की तुम्ही काय काम करताय, असं लक्ष नाही करा तुमच्या कामाकडे. पण त्यांचं लक्ष तर भगवंतांकडे होतं, काय करा, पण ते चालू होतं. त्याने आता तसे आपण एक प्रवचनमध्ये ऐकलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या गटातल्या गोपी होत्या. पण इथे सगळ्या गटात पण आज घेत नाही डिटेलमध्ये. मेन ज्या गोपी होत्या, मेन नाही सॉरी सगळ्या ज्या गोपी होत्या त्याचे मेन 2 गट, मग उपगट बरेच होते, उपगट बरेच होते, पण मेन 2 गट होते. कोणकोणते? राधाराणी चंद्रवाली. पाहिजे त्या बहिणी बहिणीच आहे का, तुझ्याच बहिणी वाटतं, पण ते मेन करते. बघा हे आहे कॉम्पिटिशन, गोपींमधले कॉम्पिटिशन कृष्णाच्या प्रती. चंद्रवाली ही म्हणजे तशी राधाराणी सर्वात सुंदर आहे, तिचं प्रेम सर्वात जास्त आहे, पण चंद्रवालीचे प्रेम होतंच भरपूर आणि कृष्णाचे प्रेम सगळ्या गोपींप्रती होतं. पण एक रस वाढवायला म्हणजे संपूर्णपणे भगवंत काय, भगवान कृष्णाचं नाव काय, रसराज श्रीकृष्ण. सगळ्या प्रकारचे रिलेशनशिप्स संबंध त्यांनी आस्वादन घेतलेले. गृहस्थ आश्रमचं तर द्वारकेमध्ये आहेच, पण हे आधीचंही मुलामुलींचं थोडंसं प्रेम प्रकरणाचंही रसाचं आस्वादन तोही त्यांनी घेतला. नुसतं प्रेम प्रकरण नाही, लपून छपून भेटायचा, मग तेही नाही, लपून छपून ते सुद्धा 2 गोपींच्या ग्रुपमध्ये कॉम्पिटिशन असतात. हे सगळे वेगवेगळे रसाचे आस्वादन आहे आणि सगळे भगवान कृष्णांनी घेतले. त्यांचं नावच आहे रसराज. सगळ्या प्रकारच्या रसामध्ये सगळे डिटेल त्यांनी आस्वादन केलेले. प्रभू राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांनी आपला एक त्यांच्या लिहिलेत पुढे ऐकले येत नाही की लग्नाच्या आधी कोणत्या मुलीबरोबर त्यांचं काय, ते प्रभू राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. लग्नाच्या आधी काही नाही आणि नंतर एक पत्नी व्रत. पण भगवान कृष्ण हे रसराज आहे. जे काही पॉसिबल रस आहे, जे काही पॉसिबल अनुभव आहे आनंदाचे किंवा संबंधाचे, ते सगळ्याचा अनुभव टोटली भगवान कृष्णाने घेतलेला आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून राधाराणी पण आहे, चंद्रवाली पण आहे, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन. मग कृष्ण कधी लपून राधाराणीला भेटतायत तेव्हा चंद्रवालीच्या गोपी तिथे आले तर काय होईल, कधी लपून चंद्रवालीला भेटतायत, चंद्रवालीला भेटायचं नाही असं नाही. प्लस राधाराणीचा मूळ होता तो थोडासा काय म्हणूया सबमिसिव्ह, म्हणजे शांत किंवा काय
हा सामंजस्यवाला होता. जसं रुक्मिणी आणि सत्यभामा, रुक्मिणी थोड्या शांत टाईप होत्या, सत्यभामा थोड्याशा तसं राधाई थोड्या शांत टाईपच्या होत्या आणि चंद्राबाई थोड्याशा बॉसिंग टाईप, जे काय असेल ते आय डोंट नो काय शब्द वापरायचे, पण त्या टाईपच्या होत्या जे काय असेल ते. तर आपण पाहतोय तर लाखो गोपी होत्या दोन्ही ग्रुप्समध्ये. राणीच्या ग्रुपमध्ये पण लाखो गोपी होत्या आणि त्यातली एक मेन गोपी होती, ललिता विशाखा आहे पण दुसरी, तिचं नाव होतं श्यामा सखी. श्यामा म्हणजे राधाराणी, आणि तिची मैत्रीण, तिचं नाव होतं श्यामा सखी होतं. बघा ह्या सगळ्या राधाणी आहे, ललिता विशाखा, तुंगविद्या, रंगदेवी, सुदेवी ह्या सगळ्या पण आहेत. पण त्यांच्याही अंडर एक ग्रुप होतो. तर एक राणीची जवळची सखी होती, तिचं नाव होतं श्यामा सखी. ती काय गोपी तिच्या अंडर होत्या. अंडर म्हणजे ऑफिशियली नाही, एक सामान्य आपण बघतो सामान्यपणे कॉलेजमध्ये किंवा कुठे काही मुला मुलींचे असे ग्रुप बनतात स्वभावानुसार, ते वाईट नाही आहे. ग्रुप्स बनणे वाईट नाही, पण एकमेकांपैकी जेव्हा ईर्षा भाव येते, कॉम्पिटिशन भाव येते, तेव्हा ते वाईट आहे. दास मूड आहे तेव्हा वाईट नाही आहे ते. ग्रुप्स असणार हे स्वाभाविक आहे स्वभावानुसार, त्यात काय अस्वाभाविक नाही. तर ह्या प्रकारचं आहे. तर चंद्रावली होती आणि राधाणी होती, सगळ्यांच्या मनात एकमेकांच्या प्रती प्रेम जागृत होत आहे. तर एकदा सुरुवात करतोय आजच्या कथेचा की चंद्रावली हिच्या मनात, आता ह्या मनात आहे आणि मुली त्या गोपी आपापसात आपल्या मनातल्या भावना प्रकट करत आहेत. तर चंद्रावली तिच्यामध्ये एकदा खूप काय म्हणूया म्हणजे एकदम खूपच होतो, खूप चैतन्य कृष्णाचं प्रेम जेव्हा भरभरून येत होतं तेव्हा ती आपली एक जवळची तिची सखी, तिचं नाव होतं पद्मा. चंद्राच्या राधाणीच्या सखीचं एक नाव सांगितलं, काय सांगितलं आता? श्यामा सखी. लक्षात ठेवायच्या कसे ते परत. आणि चंद्रावलीची एक सखी होती जवळची, तिचं नाव होतं पद्मा. तर चंद्रावली पद्माला म्हणते, हे पद्मा ऐक, माझं जे हृदय आहे ते सगळं संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णाच्या प्रती, सॉरी मी कृष्ण म्हणतोय आणि भगवान म्हणतोय, कृष्ण ते म्हणायचे पण ते भगवान नाही म्हणायचे, कारण माझं संपूर्ण जे प्रेम आहे तो श्याम सुंदर आहे. मी प्रेमाने श्याम सुंदर प्रती टोटली आसक्त झालेली आहे. माझं आता मन, माझं हृदय माझ्या कंट्रोलमध्ये राहिलेलं नाहीये. पण काय करणार, जे वरिष्ठ माझे लोक आहेत गावचे, म्हणजे सासू सासरे दीर आणि जे कोण वरिष्ठ लोक आहेत गावचे, त्यांना जेव्हा हे कळते माझ्या मनातलं प्रेम, तेव्हा ते मला ओरडतात. आणि माझे सासू सासरे माझ्याबद्दल वाईट बोलतात. पण मी काय करू, माझ्या मनातला भगवंत शब्द मी वापरणार आहे, पण त्यांच्याकरता श्याम सुंदर कृष्ण, माझ्या मनातलं श्याम सुंदर कृष्णाचं प्रेम आहे ते मला शांत बसू देत नाही. आणि म्हणतात आमच्या ज्या नंदा आहेत त्या काय करतायत, त्या आमच्याबद्दल उगीच वाईट शब्द पसरत आहेत सगळ्या नातेवाईकांमध्ये. तर हा पण ऑलरेडी मी घेतलाय की गोलोक वृंदावनमध्ये पण हे आहे म्हणून ते आपल्याकडे आहे, म्हणजे तो पॉईंट मी परत घेत नाही. तर पद्मा म्हटली चंद्रावलीला, हे बघ, बोलता आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या दिवशी काद्यादिला झाली तशी रात्री आपण सगळे झोपलो होतो यमुने किनारी. तर सगळ्यांनी पाहिलंय की सर्वात जास्त कृष्णावर प्रेम कोण करतंय, राधाणी. हे ऐकून चंद्राला बरं वाटणार नाहीये, वाटेल का बरं, नाही वाटणार आहे की दुसरं कोण कृष्णावर जास्त प्रेम करतंय. पण वस्तुस्थिती ती आहे, त्याचबरोबर वस्तुस्थिती पण सांगणं महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वात जास्त प्रेम कोण करते, राधाणी. आणि कृष्णाचंही प्रेम सर्वात जास्त कोणावर आहे, राधाणीला. पद्मा का सांगते चंद्राला, पण एक लक्षात ठेव म्हणते आहे, पण आत्तापर्यंत त्यांची भेट झालेली नाहीये. तर असं मी अरेंज करते की तुझी भेट आधीच करून टाकते कृष्णाशी, आणि मग तुझ्या भेटीनंतर कृष्ण जे आहे श्याम सुंदर ते तुझ्यावर एवढं प्रेम करतील की ते राधाणीला तिच्याकडे एवढं ते लक्ष देणार नाही. अशी पद्माची आयडिया असते. ती म्हणते आधीच तुझं म्हणजे कृष्णाच्या मनात तुझ्या प्रतीचं प्रेम कर, तुझी भेट ही आधीच करून टाकते. तर खरं हा विषय इथला नाही आहे.
लेक्चरचे प्लॅन पण नाही आहे, बोलू का नाही माहीत नाही. पण आमच्या गावातला लहानपणचं मला काही पॉईंट लक्षात आलं. म्हणजे एक दोनदा मी पाहिलं, मी लहान मुलगा होतो शाळेतला, एवढं काही कळत नव्हतं तेव्हा, पण 8, 7वी 5वीत वगैरे होतो. पण पाहिलं गावात काय करायचे काय लोक मुद्दा म्हणून, आता हा इथला तसा संबंध आहे, ही कृष्णाची दिव्य लीला आहे. पण काय करायचे, उगीच एका मुलाला सांगायचे ती मुलगी बघ तुझ्याकडे बघते तुझ्याकडे, की तसं मुलीच्या मुलाच्या मनात काही नव्हतं. त्या मुला आणि मुलीच्या मनात काही नव्हतं. हा, पण ते मला सांगितलं मुलगी बघ तुझ्याकडे, आणि त्या मुलीला सांगायचं तो मुलगा बघ आणि त्यांचं प्रेम लग्न पण झालं. आधी त्यांच्या काय होतं, गावकऱ्यांनी पिन भरली दोन्ही जायचं, दोघा त्या मुला मुलीच्या वेळात गावकऱ्यांनीच पिन भरली, त्यांच्या वेळात काही नव्हतं. मग त्याला वाटलं हो ती मुलगी माझ्याकडे बघते, त्या मुलाला वाटायला लागलं, आणि त्या मुलीला वाटतं हा तो बघतोय. त्यांच्या वेळात आधी काही नव्हतं. पण काय करणार, अशा गप्पा गावात चालतात. पण कृष्णलीलेमध्ये त्या वेगळ्या स्वरूपाचे आहे. तर खरोखर प्रेम होतं. आणि ती म्हणते मी असं करणार आहे की एकट्यामध्ये तू आणि कृष्ण एकदा भेटतील, राधाणी भेटायच्या आधीच. आणि मग काय होईल, एकदा कृष्णा तुझ्याबरोबर काही वेळ घालवला कृष्णाने हे चंद्रवाली, की कृष्ण राधाणीला विसरून जाते. आता बघ मी जाते आणि तुझ्या कृष्णाच्या भेटीची सगळी अरेंजमेंट करते, भेट घडवून आणते. आणि तरी पण ती म्हणते लक्षात ठेव, त्या रात्री कालिया दहच्या किनारी जेव्हा राधा भेटले नव्हते पण एकमेकांकडे पाहत होते. ते वर्णन आलेलं गेल्या क्लासला पण ऐकलं की झोपेत असं डोकं वर करून ते एकमेकांकडे पाहत होते. तर सगळ्यांना कळलेलं आहे की राधाणीची काय विशेष पोझिशन आहे म्हणून. पण आता हे सांगितलं ती काय म्हणते, पण एक लक्षात ठेव, कृष्णाच्या मनात जो प्रेमाचं प्रेम आहे त्याची काही लिमिट नाही आहे. म्हणजे भले कृष्ण दिवशी राधाकडे पाहत होते, पण कृष्णाच्या मनात प्रेम अनलिमिटेड असल्यामुळे ते तुझ्यावरही प्रेम करतात. असं दोन्ही प्रकारे पद्मा सांगत पण होते की राधाणीचं विशेष प्रेम आहे, पण त्याचबरोबर चंद्रवालीलाही प्रोत्साहित करत होते. तर इथे आता राधाणीची काय पोझिशन आहे, चंद्रवालीच्या मनात असे विचार चालू आहेत, ती आपल्या मैत्रिणीशी पद्माशी अशा गप्पा मारते. तर राधाणीच्या मनात काय चालू आहे ते आता आपण ऐकूया, आणि त्यानंतर कृष्णाच्या मनात काय चालू आहे तेही ऐकूया. आजच्या प्रवचनामध्ये असे 2-3 छोट्या घटना आहेत, जास्त काय आहे. तर त्यावेळी राधाणी एका ठिकाणी गेली आणि एकांतामध्ये बसली. प्रेम जागृत होत आहे एखाद्या आजकालच्या भाषेत मुलाप्रती. पण श्रीकृष्ण साम सुंदर, त्यांच्याकडे ते भगवंत नाही आहे, भले ते भगवंत आहेत त्यांच्यासाठी. तर आता राधाणी आपण पाहू एका मुलीप्रती अशी एकटी बसली घरात. तर काय चालू आहे मनात, खास करून माती लोकांना यांना कळतं मुलींच्या मनात काय असेल ते. तर काय चालू आहे, तर बाकी गोपी आल्या आणि त्यांना कळलं, ललिता होती तिथे, विशाखा होती. आणि तेव्हा श्यामाशंकर ओके हां. तर राधाणी ललिता विशाखांबरोबर बसली आहे, मनातलं बोलतीये, तिच्या मनातलं कसं कृष्णाच्या प्रती आकर्षण आहे, प्रेम आहे ललिता विशाखांशी. तेवढ्या श्यामासखी आली तिथे. आत्तापर्यंत मी नाव श्यामासखीचं सांगितलं होतं. तिची एक असिस्टंट, काय नाव तिचं मी नाही सांगितलं आत्तापर्यंत. तिची असिस्टंटचं नाव आहे बकुलमाला. बकुल फुल माहिती आहेत ना, बकुळीची फुलं असतात, छोटी छोटी, खूप सुगंधी, आणि ती वाढली की अनेक वर्ष टिकतात, पण बॉक्समध्ये भरून ठेवतात, सुगंध पण राहतो अनेक वर्ष त्याचा. तर ते बकुळमाला तिचं नाव होतं, त्या बकुळीच्या फुलांवरच ते नाव आहे. तर श्यामासखी आणि बकुळमाला तिची असिस्टंट तिथे पोचली एक बकुळीचा फुलांचा हार घेऊन. आणि श्यामासखी म्हटली, हे राधाराणी, हे गोपींमधली सर्वात श्रेष्ठ, हे प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप कोण, राधाराणी. तिच्या मनात प्रेमाचं सर्वात जास्त प्रेम आहे. तुझ्याकरता एक महत्वाची बातमी सांगते. कोण म्हणते, बकुळमाळा म्हणते. भले ती श्यामासखीची असिस्टंट आहे, दोघे एकत्र आले. राधाणी विचार करते की तिच्या मनात प्रेम आहे, पण कृष्ण नक्की प्रेम करतात का, भेट होईल का, ह्या सगळ्या चिंता तिच्या मनात चालू आहे. तर म्हणते घाबरू नको, कृष्णाचं प्रेम तुझ्या प्रतीचं, ही चांगली आनंदाची बातमी मी सांगते, असं बकुळमाला म्हणते. आणि
ते म्हणते की त्या दिवशी रात्री काल्याचं वध झाल्यावर मला तर सगळं कृष्णाचं वागणूक पाहून मला स्पष्ट पटलं होतं की कृष्ण फक्त तुझ्याच प्रती आकर्षित आहेत हे राजाने, असं ती म्हणते. म्हणताय कृष्ण पण फक्त राधाराणी तुझ्याचकडे फक्त बघतात एक चातक पक्षाप्रमाणे, आणि तुझ्या काय चंद्रासारख्या सुंदर चेहऱ्यातनं जे अमृत पडतंय त्याची कृष्ण आज धरून आहे. आणि म्हणतात जेवढ्यापर्यंत मला कळतंय हे राधाराणी, कृष्णांचं प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर आहे. कोणावर? तुझ्यावर. राधिका म्हणते हे बकुलमाला, उगीच तू वाढवून चालून बोलू नको, बळा चढा. कृष्णाचं प्रेम कोणी एका प्रती लिमिटेड नाहीये. कृष्णाचं प्रेम सगळ्या गोपींप्रती आहे, आणि तसं तर सगळ्या व्रजवासी प्रती नाही, व्रजवासींच्या प्रती आहे. फक्त गोपींप्रती असं नाही काय, सगळ्याच प्रती आहे. फक्त माझ्या प्रती असं तू वाढवून चढवून का बोलतेय? म्हणतात सगळ्या ज्या गोपी आहेत वृंदावन मधल्या त्या सगळ्यांच्या मनात फक्त कृष्णच आहे आपले प्रेमी म्हणून. कृष्ण कोण एकीचे नाही आहेत आपल्यापैकी. हे बकुल मला काय म्हटली की मला बातमी चांगली लागलेली आहे, कृष्णाचं प्रेम फक्त तुझ्यावर आहे राधाराणी. तर राधाराणी म्हणते तसं नाही आहे, कृष्णाचं प्रेम सगळ्यांसाठी आहे. कोणी एक गोपी स्पेशल नाही आहे कृष्णासाठी. सगळ्या गोपींच्या मनात कृष्णाच्या प्रती प्रेम आहे. श्यामाशक्ती म्हणते नाही नाही, आमच्या शब्दांवर तू शंका घेऊ नको. आम्ही काय बोललो? कृष्णाचं प्रेम फक्त राधाराणी प्रती आहे. आणि राधाराणी म्हणते कशावरून? सगळ्याच प्रती आहे. तर जे बकुळमालाची इन्चार्ज श्यामासखी म्हणते आमच्या शब्दांवर काय शंका घेऊ नको. आत्ता काय घडलंय, आत्ता काही मिनिटांपूर्वी काय घडलंय हे तू बकुळमालाच्या तोंडूनच ऐक. बकुळमाला तिकडनं आत्ता आलेली आहे, तिच्या तोंडून ऐक काय घडलंय ते. आणि बकुळमाला आता बोलायला चालू करते. लक्ष दिलं ऐका. कोण बोलतंय? बकुळमाला. कोणाशी बोलतीये? राधाराणी पाकिस्तानी गोपीशी. आणि तिचा पॉईंट काय होता? बकुळमालाचा पॉईंट काय होता? कृष्णाचं प्रेम फक्त राधाराणी प्रती आहे. आणि राधाराणी काय म्हणते? सगळ्या गोपींप्रती. पण बकुळमाला तर रिपोर्ट देणार आहे की तिने आता काय पाहून आलेली, ती आता काय पाहून आलेली आहे. ती म्हणते आज सकाळी मी रस्त्याने जात होती तेव्हा काय झालं, तेव्हा बाजूने कृष्ण आपल्या मित्रांबरोबर सखांबरोबर गायींना चालायला वनात जात होते. आणि आम्ही एकमेकांना क्रॉस केलं. कृष्ण गोवर्धनकडे निघून गेले. आणि काही वेळी कृष्ण काय केलं, आपल्या सखांबरोबर ते खेळले, थोडासा साख्यरस पण. आणि नंतर कृष्ण आणि त्यांचे एक सखा, त्यांचे पण अष्टसखा आहे, पण एक सखा जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मधुमंगल, त्यांचं एक नाव आहे कुसुमासव. मधुमंगलचं एक अजून नाव आहे कुसुमासव. एक मिनिट. तर कृष्ण आधी गाई चरायला गेले. आणि कृष्णांनी काय केलं, आधी गाई चारले, नंतर फक्त कृष्ण आणि मधुमंगल कुठेतरी एकांत एका बकुळीच्या वनामध्ये, जिथे बकुळीची सगळी झाडं होती, तिथे जाऊन शांतपणे कृष्ण आणि मधुमंगल गेले. बाकी कोण नाही आले. आणि कृष्ण आणि मधुमंगल, कृष्ण आपल्या मनातलं मधुमंगलशी सांगत होते. आणि कृष्ण असे एकटे साईडला गेलेत म्हटल्यावर मी पण तिथे गेली लपून छपून, आणि झाडांच्या मागे लतांच्या आड लपून पाहत होती आणि ऐकत होती की कृष्ण आणि मधुमंगल एकमेकांशी काय बोलतायत. तर ते डीप फॉरेस्टमध्ये त्या बकुळीच्या एकदम वनामध्ये गेले आणि मी लपून तिथे बसली होती. तेव्हा ओके, आता त्यांच्या काय बोलले, कोण कोण काय बोलले, कृष्ण मधुमंगल. आणि बकुल मला राधाराणीला सांगत ओके. ते म्हटले की मी ऐकलं ज्या मधुमंगलच्या हातावर कोण होता,
राधाईचा कोण पोपट शुक, तो मधुमगनच्या हातात येऊन बसला होता. आणि तो पोपट जो होता शुक, तो वर्णन करत होता की राधाई कशी दिसते म्हणून. आणि मधुमंगन तिथे होते आणि मी तिथे लपून ऐकत होते काय चालू आहे. आणि कसं तो पोपट सांगत होता की राधाई कसं प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी कृष्णांकडे पाहत असते किंवा संध्याकाळची वाट पाहत असते, कृष्ण कसे गाईंना चढून परत येईल तेव्हा मला पाहायला मिळतील. आणि तो सांगत होता की कसं जेव्हा कृष्ण गाईंना घेऊन जातात आणि खास करून गाईंना घेऊन परत येतात संध्याकाळचे, तेव्हा सगळ्या गोपी कोणी टेरेसच्या वर, कोणी चबुतऱ्यावर, कोणी एखाद्या रस्त्याच्या साईडच्या मोठ्या वटवृक्षाच्या खाली, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या गोपी जमतात जेणेकरून कृष्णांचं त्यांना छान दर्शन होईल तिकडे जाताना. पण राधाणी आहे ती कायम एक तर फक्त कृष्णाकडेच पाहत असते आणि कृष्ण पण कायम राधाणीकडेच पाहत असतात. असं हे कोण सांगतंय? शुक. त्या मधुमंगलच्या हातावर बसला जो राधाईचा शुक होता तो हे सगळं वर्णन करतोय. आणि म्हणतायत की जेव्हा राधाई पुढे टेरेसवर असते संध्याकाळच्या वेळेला, तेव्हा तिची नजर कृष्ण लांबून दिसेस्तोवर, कृष्ण आपल्या घराच्या आत प्रवेश करेस्तोवर राधाई फक्त कृष्णांकडेच पाहत असते एक टक लावून. आणि तिथे कृष्ण आणि मधुमंगल काय करत असतात? पोपट बोलत असतो, पण कृष्ण मधुमंगल बघा भगवंत पण त्या बकुळीच्या फुलांचा सुंदर हार बनवत असतात. आणि तो मधुमंगल म्हणतो, कृष्ण हा जो हार आहे त्या हाराने तू राधाणीचं हृदय जिंकून घेतलं पाहिजे आणि तो हार राधाणीला गिफ्ट दिला पाहिजे, जेणेकरून राधाणीच्या मनात तुझं मन, तुझं हृदय कम्प्लिटली तुझ्यावर प्रेमाने आकर्षित होऊन जाईल. मी ह्या जो हार तू बनवला आहे राधाकृष्ण, तो राधाणीच्या गळ्यात खूप सुंदर दिसेल. कृष्ण म्हणतात, चांगलं तर आहे असं झालं तर, पण हे कसं होईल? बघा आमचे राजेश्याम म्हणूनचा एक पॉईंट आहे, ते बोललो का नाही माहीत नाही, बोललो असेल पण पहिला सांगतो. भौतिक जगतात कसं आहे, आजकाल कसं आहे, म्हणजे वस्तू तीच आहे पण करायची पद्धत वेगळी आहे. आजकाल कसं आहे, आजकालच्या कोण मुली तर मला ह्याच्याशी प्रेम आहे, मला ह्याच्याशी लग्न करायचं एकदम. राधेश्याम म्हणतात हीच वस्तू चांगल्या प्रकारे पण करता येते. थोडंसं ते सांगतात की जसं लहानपणी ते साऊथ इंडियाचे एकदम मेन कडक ब्राह्मण परिवारातले, तर सांगतात की अगदी पूर्वी कसं होतं, एखाद्या मुलीचं एखाद्या गावातल्या मुलाच्यावरती प्रेम झालं निर्माण, तर काय करायचं, कसं करायचं, ह्या आयडिया मुलींना देत नाही ते बसलेल्या, म्हणजे काय असेल ते, तर कसं करायचं, तर ती मग मुलगी कोणाशी बोलणार, बाबाशी तर बोलू शकत नाही, आईशी पण थोडं कठीणच वाटतंय, मग त्याच्यात कोणाशी, आजीशी बोलणार. मग ती जायची आजीकडे आणि सांगायची, बघा हा मुलगा थोडा बरा वाटतोय, प्रेम वगैरे असं पण सांगता येत होतं तेव्हा, हा मुलगा थोडा चांगली नोकरी आहे, म्हणजे काय असेल ते आजीला कळून जायचं, क्लिअर सांगायची गरज नव्हती, आजीला कळवून जायचं, माझी पाहिजे हा मुलगा आपल्या समाजातला वगैरे व्यवस्थित कमवतोय, ओव्हरऑल ठीक आहे. मग आजी आपल्या मुलाला बोलायची, म्हणजे कोणाला बोलायची, त्या मुलीच्या वडिलांना बोलायचं आणि सांगायची, हे बघ मी आता विचार केलाय की हा मुलगा आपल्या नातीकरता व्यवस्थित आहे, ह्याचं सगळं व्यवस्थित आहे, तुला काय वाटतंय? ओके, तुम्ही ठरवलंय, म्हणजे तुम्हाला चांगलं वाटतंय तर ओके. तर आजी म्हणायची, मला वाटतंय तुम्ही त्याचं लग्न लावून टाका, म्हणजे तुम्ही बोलली करायला लग्नाची. तर वडील म्हणतात ठीक आहे, तुला चालत असेल तर मुलीला एकदा विचारून घेऊ. मुलीला विचारायची गरज नव्हती, मुलीच सुरुवात झाली. मग वडील मुलीला बोलायचे, ए इकडे, हो बाबा काय करू, काय सांगा, तुम्ही म्हणाल तसं. मग ती म्हणायची की मी आणि आजीने असा विचार केलेला आहे की तुझं लग्न त्या मुलाशी लावायचं, तुझं काय म्हणणं? बाबा तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही सांगत तसं मी करणार. तर
प्रकार तोच आहे. खरी सांगायचं माझं प्रेम आहे हे थोडंसं चांगल्या प्रकारे करून घ्यायचं. प्रकार काही वेगळा नाहीये, पण राधेश्याम सांगतात की सगळ्या चांगल्या पद्धतीने करायचे मार्ग असतात. एकेकाळी लोक असे मार्ग करायचे. आजकालचे जे काही मुलं मुले बस जे काय सो मी काही कोणाला काही सजेशन आयडिया दिलेली नाही आहे असं करावं, पण जे काय राधेश्याममध्ये सांगितलं ते मी रिपीट करेन ते, बाकी काही नाही. सो कृष्ण म्हणतात हार हा राणीकडे पोचला आणि तिच्या गळ्यात घातला आणि मी पाठवलेला आहे म्हणून खूप चांगलं आहे. मग नक्कीच राणी कम्प्लिटली माझ्याप्रती आकर्षित आहेच ती, पण तरी पण हे घडेल कसं, हे होणार कसं असं कृष्ण कोणाला विचारत होता? मधुमंगल. तेवढ्यात काय होतंय, तेवढ्या तिथे कोण येतं? मी बोललो म्हणजे बकुळ मला लपलेली आहे, आलेली आहे ती आधीच. कोण येतं म्हटलं, अरे आज नाव घेतलं, बोललो कोण? पोपट. तो पण तिथे आहे आता, शुक ऑलरेडी आहे. दुसरं लेक्चर सांगितलं ना की पद्मा येते, हा चंद्रावलीची ती पद्मा एकदम तिथे समोर येते बिंदास. आणि म्हणते की वर्णन दिले आहे ना, खूप उपमावालं वर्णन आहे ह्या पुस्तकात. ज्या प्रकारे अवेळी वादळ येत आहे, काय हा एक तर अवेळी आणि वादळ येऊन नुकसान करते ना सगळं, तर ती म्हणते पद्मा कशी आली तिथे, अवेळी वादळ जसं येतंय तशी ती पद्मा तिथे पोचली आणि समोर उभी राहिली कृष्णाच्या. आणि बकुळ मला म्हणते त्या पद्माला पाहून माझ्या मनात खूप चिंता झाली, कारण का ती पद्मा हा तिथं समोर आलेली आणि मी लपून होते. आता हे काय बोलणार, मी लपूनच होते पण मी सगळं ऐकलो. पद्मा आणि मधुमंगल काय बोलले, तर ते म्हणतात मी ऐकत होतो की मधुमंगल तिला काय बोलला. तर मधुमंगल म्हणतो, हे सखी तू एकदम काय म्हणूया धूर्त किंवा हुशार व्यक्तीसारखी इथे कशी काय येऊन पोचली. जिथे मी आणि कृष्ण एकदम साईडला बसलोय दोघे एका कुंचामध्ये दोघे लपून, तिथे तू कशी काय येऊन पोचली. तर पद्मा म्हणते, हे श्याम सुंदर मी कशी आली ते ऐका. मी कोण आहे, मी पद्मा आहे आणि चंद्रावलीची सखी आहे, तिने मला इथे पाठवलेलं आहे. आता थोडीशी डबल भाषा आहे, म्हणजे एकाच वाक्याचे दोन अर्थवाली भाषा आहे. तर म्हणते चंद्रावली मला पाठवलंय कारण का चंद्रावली गौरीची पूजा करते. गौरी म्हणजे पार्वती. चंद्रावली गौरीची उपासक आहे, तर तिची पूजा करायला तिने फुलं वेचायला मला इथे पाठवलंय. आणि जी फुलं पाहिजे होती पूजेकरता ती फुलं इथेच मिळतात. म्हणून मी इथे आले, पण पद्मा तिथे आली होती का फुलं नाही, फुलं वेचायला ठीक आहे. ती काय तिने चंद्रावलीला काय सांगितलं होतं, मी काय करून देते, राधाई भेटायच्या आधी तुझी भेट घडवते. त्यांनी चंद्राला सांगितलं की राधाई कृष्णाला एकटीच भेटायच्या आधी तुझी भेट घडवते, म्हणून ती आली. पण ती काय सांगते, चंद्रावली गौरीची उपासक आहे आणि तिला उपासना करायची फुलं म्हणजे ती याच मनात मिळतात, म्हणून मी इथे आलेली आहे फुलं वेचायला. तेव्हा मधुमंगल म्हणतात की आम्हा सगळ्यांना माहिती आहे गौरी, चंद्राचं एक नाव गौरी होतं. गौरी ही गौरीची उपासक आहे. मधुमंगल पण थोड्या डबल भाषा होती की गौरी जी आहे चंद्रवाली ती कोणाची उपासक आहे, गौरी म्हणजे पार्वतीची. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण असं असताना चंद्रवाली डायरेक्ट स्वतः का नाही आली इथे फुलं वेचायला, असं मधुमंगल म्हणतोय. तर पद्मा म्हणते बरोबर आहे, तू बरोबर प्रश्न विचारला की ती का नाही स्वतः आली. पण पद्मा म्हणते काय करणार, त्या दिवशी रात्री, कोणत्या दिवशी, कालिया लीलेच्या दिवशी रात्री, जेव्हा ते सगळे एकत्र होते पूर्ण वृंदावनचे लोक, तेव्हा तिला कृष्ण नावाच्या एका काळ्या सर्पाने डसलेलं आहे. असं पद्मा म्हणते यमुनेच्या किनारी. आणि त्या कृष्ण नावाच्या काळ्या सर्पाने डसल्यामुळे सगळं विष तिच्या शरीरात चढलेलं आहे. मग ती कशी येणार इकडे. तर कृष्ण मधुमंगल म्हणतो तर तू जा
आणि त्या मनोहरला शोध, ज्याने तिचं मन हरवून घेतलेलं आहे. तर पद्मा म्हणते आता तिचा मनोहर कोण आहे, मन तिचं हरवून घेणारा? ते तुझ्या हातातली बकुळीची माळा, जी कृष्णाने कशाला बनवलेली असते? राधाने करता. तर पद्मा म्हणते तिचा मनोहर कोण आहे आता? तुझ्या हातातली बकुळीची माळा आहे, तो तिचा मनोहर आहे. म्हणजे म्हणते की मला देवी तिचा जवळ परत पोचवते. तर हे ऐकून कृष्णाच्या मनात खूप टेन्शन येतंय, घाबरतात कृष्ण. ती माळा लपवतात, म्हणजे मधुमंगल बघ बाबा काय ते, ही माळा तिथे जायला नको म्हणतात. म्हणजे असं ते म्हणत नाही. तर हे ऐकून जेव्हा पद्मा काय म्हणते, ही माळा जी आहे ह्या माळेने गौरीच्या गळ्यात पडली पाहिजे ही माळा. आता त्या गौरीचे दोन अर्थ आहेत. एक गौरी म्हणजे कोण? पार्वतीच्या गळ्यात. पण कोणती गौरी दुसरी पण आहे? हा. तर पद्मा म्हणते ही बकुळीची हार आहे, तो गौरीच्या गळ्यात पडला पाहिजे. म्हणजे ऑफिशियल अर्थ ती गौरी, अनऑफिशियल अर्थ ही गौरी. ज्यांना कळतं त्यांना कळलं. तर हे ऐकून कृष्ण खूप सावध होतात. म्हणतात अरे बापरे, मी राधारीकरता बनवलेला हार एवढ्या प्रेमाने ही घेऊन जाणार नाही काय चंद्रवालीकडे? आणि कृष्ण एकदम होतात आणि ते म्हणतात, हे मधुमंगल, ही सखी आहे ती खूप हुशार आहे, तिला हा हार गौरीच्या गळ्यात घालायचा आहे. कृष्ण पण गौरी म्हटल्यावर बोलण्याकरता त्या गौरीच्या म्हणजे पार्वतीच्या गळ्यात घालायचा आहे. पण ही किती हुशार आहे बघ, मी अजून हार माझा कम्प्लिटली मिळून झालाच नाहीये, त्याच्या आधीच तिला हार घेऊन जायचा आहे. असं कृष्ण सांगतात. तर मधुमंगल म्हणतात, हे बकुळ नाही, हे काय, हे धीट का म्हणतात? तर ती डायरेक्ट ती आली ना इथे दोघा मुलांच्या समोर. तर म्हणतात हे धीट काय पद्मा, हा जो हार आहे तो आमच्या मित्रांसाठी आहे, हा गौरी बिळीसाठी नाही. असा मधुमंगल सावरतो. हा हार आहे कोण? आमच्या मित्रांसाठी आहे. म्हणून तुला अजून हार पाहिजे असेल तर तू फुलं वेचून घे घेऊन जा आणि बरोबर गौरी करता हा हार तुझ्या गौरी करता नाही, हा हार आमच्या मित्रांकरता. तुला गौरीच्या उपासनेला पाहिजे असेल हार तर हार आहे, तू फुलं वेचून जा. तर पद्मा म्हणते काहीतरी आयडिया करूया. तर पद्मा म्हणते, हे तुमच्या एरियात मी कशी फुलं वेचणार? ही एरिया कोणाची आहे? तुमची आहे. तिथे मी कशी फुलं वेचणार? त्यापेक्षा हेच बरं होईल की तुम्हीच फुलं वेचा आणि ती मला द्या. म्हणजे पद्माचं म्हणणं तर असं होतं की त्याला हार तर नाही मिळत, तर कमीत कमी कृष्णांकडून फुलं तरी घेऊन जाऊ. की चंद्राने सांगितलं की ही फुलं कोणी दिली? कृष्णांनी. पण मधुमंगल कृष्ण म्हणतात स्वस्तात पटतंय, हार तर वाचतोय, फुलं देऊन टाकू. तर कृष्ण म्हणतात, हे मधुमंगल, माझ्या नावाने तूच थोडी फुलं जमा कर आणि देऊन टाक ह्या पद्माला. आणि लगेच मधुमंगल ती फुलं जमा करतात आणि पद्माला देऊन टाकतात. आणि पद्मा एकदम खुशीने निघून जाते. मग कृष्ण मधुमंगलला म्हणतात, ओके ते झालं. पद्मा खुश होते की कृष्णांनी फुलं दिली आपल्याला. कोणाला? पद्माला दिली म्हणजे चंद्राला दिली, ते काय सांगायची गरज नसते. पद्माला दिली म्हणजे चंद्राला दिली, ती खुशून निघून जाते. आणि बकुल मला म्हणते, आता ऐका काय घडलं याच्यानंतर ते. मी सगळं लपून ऐकत होते. हे सगळं कोण मला सांगते? हे सगळं बकुल मला राधाने सांगते की हे घडलं आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. म्हणतात पद्मा निघून गेल्यावर मधुमंगल कृष्णाला म्हणाले, काय म्हणाले? जी सर्वात सुंदर गोपी आहे राधाराणी, ती समजा इथे आली चुकून, तर कृष्ण तुझ्या हृदयातला जो विरह आहे, जो वेदना आहे, समजा राधाराणी इथे समोर आली तर तुझ्या हृदयातला जो वेदना आहे कृष्ण, ती सगळी वेदना निघून जाईल. तर कृष्ण म्हणतात मधुमंगल हे कसं घडेल? राधाईकडे कशी येईल? म्हणतात राधाणी जरी नाही आली, तिची कोण असिस्टंट इथे आली तरी चालून जाईल. तर बकुळा म्हणते, हे जेव्हा मी वाक्य ऐकलं की तिची कोण असिस्टंट इथे आली तेव्हा चालून जाईल, तर हळूच मी लपलेली होती तिकडनं मी बाहेर आली आणि त्यांच्या समोर आली. तर
आणि त्याच्यासमोर आल्यावर कशी वागली मी, की जसं काय मी काय ऐकलंच नाही. मी बाय चान्स चालत चालत तिथे पोचले नाही. ते काय घडलं, काय बोलणी झाली हे काय मला माहीत नाही. असं मी त्यांच्यासमोर आले आणि मला पाहिल्यावर लगेच मधुमंगल विचारतो, ए तू कोण आहे, जसं पद्माला विचारत तसं, आणि तू कुठनं इथे आली. तर लगेच मधुमंगलच्या हातावर जो पोपट असतो शोक, तो म्हणतो, अहो ही तर बकुल माला आहे, जी श्यामासखीची असिस्टंट आहे आणि जी राधाराणीची असिस्टंट आहे. तर इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे थोडंसं तात्विक, की श्रील प्रभुपाद सांगतात की गोलोक वृंदावनमध्ये आपण दास दासानु दास या मूडमध्ये आहोत. असं नाही की मला डायरेक्ट कृष्णांची सेवा करायची, मला डायरेक्ट राधाराणीची सेवा करायची, किंवा भौतिक जगतात मला डायरेक्ट प्रभुपादांची किंवा गुरुवरांची सेवा करायची नाही. लोकांना कसं या जगात पुढे जाऊन सेवा करायचं लोकांना दिसलं पाहिजे, फोटोग्राफ वगैरे, किंवा पोझिशन पाहिजे किंवा नाव पाहिजे. ह्या जगात पोझिशन आणि नाव मोजक्याचे. किती पोझिशन आहेत जगात? 2-4. सेवा किती आहे? 200-400 किंवा 2-4 हजार पण सेवा आहे. पोझिशन 2-4 आहे. सगळ्यांच्या समोर 2-4च लोक येऊ शकतात, पण सेवा किती आहे? 200-400 ते 2-4 हजार. लोक कोणाच्या मागे लागतात? पोझिशन आणि नाव गाव मान सन्मान, तो लिमिटेड आहे, सगळ्यांना मिळणार नाहीये. पण आपण कशाच्या मागे लागलं पाहिजे? खरं तर सेवेच्या मागे लागलं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल, जे नेहमीच येणारे लोक, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये शिवाज ठाकरांच्या घरी एक सेविका होती, तिचं नाव काय होतं? दुखी. जेव्हा चैतन्य महाप्रभूंची महाप्रकाश लीला चालू होती आणि त्यांच्याकरता भक्त लोक गंगेतनं पाणी आणत होते आणि महाप्रभूंवर मडक्या मडक्याने कळशी आंघोळीसारखं पोहोचवत होते, तेव्हा ती दुःखी काय करत होती? ती यमुनेतनं पाणी आणायची, घराच्या बाहेर ठेवायची. घराच्या म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या समोर पण येत नव्हती, घराच्या बाहेर ठेवायचे. तिकडे दुसरे भक्त आत घेऊन यायचे आणि मग दुसरे भक्त तिसऱ्या भक्ताला द्यायचे, जे चैतन्य महाप्रभूंच्या डोक्यावर त्याचा आंघोळ घालायचे. पण महाप्रभूंनी खास लक्ष कोणाला दिलं? सगळ्यात पहिले त्या दुःखीला. म्हणजे त्या दुःखीला आत बोलवलं. तिला वाटलं पण होतं की चैतन्य महाप्रभू आपल्याला आत आपल्यासमोर बोलतील, आपल्याशी डायरेक्टली बोलतील. तर ह्या जगामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या समोर 2-4 लोक जाऊ शकतात. नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, शिवाज ठाकूर, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू, नित्यानंद, अजून काय 2-4 लोक. पण सेवा किती लोक करू शकतात? सेवा शेकडो लोक करू शकतात. त्या जगामध्ये लोक नावाच्या मागे, पोझिशनच्या मागे, पुढ्यापुढेच्या मागे लागतात आणि तिथेच चुकतात. आपण दास दासानुदासच्या मुळे सेवा हजारो आहेत, सेवा अनलिमिटेड आहेत, पण आपल्याला पोझिशन पाहिजे, हे आपण बदललं पाहिजे. एनिवे, तर इथे आपण पाहतो तो पॅरट म्हटला, ही कोण आलेली आहे? पॅरट म्हणजे तो पोपट, शोक. काय म्हटला? ही बकुळ माला आहे, जी कोणाची असिस्टंट आहे? श्यामासखीची आहे, जी राधाराणीची असिस्टंट सखी आहे. आणि तो पॅरटच सांगतो, तो पोपटच म्हणतो की, एक मिनिट, काय म्हणतो तो? की हा जो हार आहे बकुळीचा तुमच्या हातात कृष्ण, तो तुम्ही या बकुळ मालेला द्या. ती कोणाला देईल? राधाराणीला देईल, नाही श्यामासखीला देईल, आणि श्यामासखी राधाराणीला देईल. आता परमपूज्य राहत महाराजांच्या, हे आता लेक्चरमधला पॉईंट नाही आहे, पण परमपूज्य राहत महाराजांच्या आयुष्यातलं एक लीला मला आठवली. असंच काहीतरी सिमिलर घडलेलं आहे, ती ते सांगतो परवानगी असेल तर. 2 मिनिटाची लीला चालेल? तर जेव्हा परमपूज्य राहत महाराज न्यू वृंदावनला राहत होते, खूप पूर्वी, 73, 74, 75 साली, म्हणजे माझा जन्म होऊन 1-2 वर्ष झाले असतील. तुमच्यापैकी काही लोकांचा जन्म आनंदवतीला झाला असेल. तुमचं कितीचा जन्म? 96. अरे भरपूर. तुमचा कितीचा आहे? 2009. 96, 2009, बापरे. अजून पुढचं आहे. पण हे सांगतोय साधारणपणे 73, 74, 75 सालची घटना आहे. आम्ही 1-2 वर्षाचे होतो. तर तेव्हा प्रभुपाद न्यू वृंदावनला आले होते, लक्षपूर्वक. आणि तेव्हा न्यू वृंदावनचे एक इन्चार्ज प्रभूजी किंवा महाराज होते, भक्ती काय कृष्ण
काय नाव त्यांचं आता नाव विसरलो, भक्ती तीर्थ नाही, भक्ती तीर्थ ऐकले होते. सर्वात पहिले कीर्तनानंद स्वामी, हा कीर्तनानंद स्वामी न्यू वृंदावनचे इन्चार्ज होते, मेन लीडर. तर प्रभुपाद आलेले व्याससंत बसले होते आणि राधानाथ महाराज तेव्हा पुजारी होते भगवंतांचे. तर त्यांनी भगवंतांचा हार काढला आणि कुठे आले, प्रभुपादांना म्हणजे हार घालण्यासाठी नाही आले, पण हार घेऊन आले की तो हार प्रभुपादांना घातला जावा. आणि तेव्हा प्रभुपाद व्यासासनावर बसले होते आणि व्यासासनावर बसले असताना आणि प्रभुपादांच्या समोर अगदी सिनियर डिवोटी सगळे बसले होते, कीर्तनानंद स्वामी आणि बाकीचे सगळे, ते सगळे प्रभुपादांच्या समोर बसले होते. बाकीचे फक्त असे मागे मागे बसले होते सगळे लेक्चरसाठी. तर प्रभुपादांनी राधा माधव गायला, जय राधा माधव वगैरे कम्प्लीट. आणि तेव्हा त्यांनी हार आणला आणि राधानाथ स्वामी तेव्हा ते ब्रह्मचारी, त्यांचं नाव पण ब्रह्मचारी राधानाथ अशी आता अचानक बोलतो लक्षात नाही, तेव्हा नाव ब्रह्मचारी राधानाथ होतं का, राधानाथ दास, येस राधानाथ दासच त्यांचं नाव होतं. तर ते आले आणि ते हार घेऊन असे जवळ आले. तर प्रभुपादांनी राधा माधव संपूर्ण हात डोकं खाली केलं की त्यांनी हार घालावा म्हणून, पण ते हार घातला नाही राधानाथ महाराजांनी. तेव्हा ते राधानाथ दास ब्रह्मचारी होते, तेव्हा संन्यास नव्हता झाला. त्यांनी हार घातला नाही. त्यांनी काय केलं, तो हार कीर्तनानंद स्वामींना दिला की तुम्ही घाला म्हणून. कीर्तन स्वामी बसलेले होते, महाराज उभे होते, ते म्हणते घाल घाल तू घाल लवकर. प्रभुपादांनी डोकं खाली केलेलं आहे, पुटी लवकर घाल. पण त्यांनी म्हटले नाही, ते घातलंच नाही. मग शेवटी कीर्तन स्वामींनी तो घेतला हार आणि प्रभुपादांच्या गळ्यात घातला. प्रभुपादांना ते सांगतात, कोणाकडून मी कथा ऐकली, राहत ऐकली का दुसऱ्याकडून भक्तांकडून जे उपस्थित कोणाकडून तरी ऐकली, ते सांगतात की प्रभुपादांचं जवळजवळ मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट असं डोकं खाली होतं ते हार घालतील म्हणून. आणि महाराज घालत नव्हते आणि कीर्तन स्वामी म्हणतात काय घालते नाही, आता नाही घाल म्हटल्यावर कीर्तन स्वामींनी म्हटलं ठीक आहे आपण घालू म्हणून त्यांनी घेतला आणि त्यांनी हार घेतला. आणि मग प्रभुपादांनी डोकं वर केलं. मग ही गोष्ट महाराजांनी सांगितलेली, मी ऐकतोय पुन्हा ऐकतोय एकदा. आणि महाराज सांगतात की तेव्हा काय बरं, प्रभुपादांनी वर केलं, माझ्याकडे पाहिले आणि खूप एका आनंदाने वेगळ्या प्रकारे त्यांनी हास्य केलं माझ्याकडे पाहून. तर आता नक्की प्रभुपाद महाराज काय होते आपल्याला माहीत नाही, पण महाराज म्हणतात की प्रभुपादांनी एका प्रकारे नजरेतनं मी जे वागलो त्याला अप्रूव्ह केलं. काय केलं, ओके केलं की डायरेक्ट हार घातल्याने त्यांचा मूळ होता की आपण कीर्तन स्वामींना द्यायचा हार आणून आणि ते हार घालतील. तर या प्रकारे आपला वैष्णव ही परंपरा आहे. दास चार सगळ्यांना होता राधानाथ महाराजांना, पण तरी पण त्यांनी नाही घातला. ते म्हटलं नाही दुसऱ्यांना घालूया. तर दुसरे म्हणजे आपल्या सिनियरला घालूया या प्रकारे. तर यस, ठीक आहे. चला कधी वेळ असेल तर महाराजांच्याच गोष्टी नंतर सांगूया, 1-2 त्या विषयाच्या आठवल्या मला. पण हे आपलं आधी पूर्वराग संपवून घेऊ, मग नंतर आठवण करा. प्रवचन नंतर आठवण करा. एक आहे महाराजांचा सेवक, तसा मी कधी बनलो नव्हतो, पण एकदा बनलो होतो कुरुक्षेत्राला. महाराज 2-3 दिवस गेले होते तेव्हा ती गोष्ट. आणि दुसरी इथली खीरचोर गोपीनाथची इथली कधी ते सांग, हे संपलं की सांगेन. सो एनिवे, तर तो म्हटला ही बकुळमाला आहे, तिला हार द्या, ती सामासखीला दिले, सामासखी राधाणीला दिली. ही परंपरा सिस्टम आहे. डायरेक्ट जाता येत नाही आपल्याला, परंपरेतनंच आपल्याला जायचं असतं. जावं लागतं म्हणण्यापेक्षा आपण नम्रतेने जायला पाहिजे. लागतं ह्याला काय मजा नाही भक्तीमध्ये, हे करायला पाहिजे, हे करावं लागतंय नाही, स्वतःहून प्रेमाने केलं पाहिजे. त्याला खरा अर्थ आहे. सुरुवातीला ठीक आहे, सकाळी उठलं पाहिजे, जप केला पाहिजे, ह्याला खरं भक्ती म्हणत नाही. स्वतःहून करायला भक्ती म्हणतात. तर असं नाही की परंपरेत जावं लागतंय, नाही, नम्रतेने आनंदाने आपण परंपरेत जायला पाहिजे. जावं लागतंय म्हणून ती सुरुवातीची एक साधना भक्ती म्हणून ठीक आहे. तर लगेच कृष्णाने काय केलं, तो हार मधुमंगलला दिला आणि मधुमंगलनी बकुळमाला दिला. आणि लगेच तो हार घेऊन बकुळमाला धावत धावत कोणाकडे आली, सामाशकीकडे आली. डायरेक्ट राधाणीकडे नाही गेली, मी हार आणल्या राधाणी पूजा करता, नो. तिने तो हार दिला सामाशकीला. आणि सामाशकीला पुढे, पण सामाशकीने सांगितलं की हार कोणी आणलाय. म्हणजे तिने भले ती हात घेऊन गेली, पण तिने सांगितलं की हे सेवा कोणी केलेली आहे, हिने केलेली आहे. आणि मधुमंगल म्हणतात, बघ कृष्ण, मी म्हटलं ना की हा हार राधाणीकडे पोचला तर
खरं हा परफेक्ट उपयोग होईल. आणि मी म्हटलं तसंच घडतंय आता कृष्ण. आणि हे ऐकून कृष्ण जे आहेत त्यांचं नाव दामोदर आहे, ते खूप आनंदाने काय म्हणतात रोमांच किंवा आनंदाने कंपमान व्हायला लागले. आणि तेव्हा मी पाहिलं की हा तुला मिळणार हे पाहून कृष्णांच्या डोळ्यात प्रेमाचे आनंदाचे अश्रू पण आले. आणि हे ऐकून राधाईलाही खूप आनंद झाला. तो हात तिने घातला आणि तिचंही शरीर एकदम दैदिप्यमान प्रेमाने कंपमान झालं. आणि असं करून राधाईने काय केलं, बकुळ मारेला आलिंगन दिलं कृपेचं. तर ही सेवा भावना आहे. आपण सेवा करत राहायची असते, असं नाही की मी पुढे आलो. खरा प्रसन्न करायचं असेल तर आपण बाया इंचार्जच जायचं असतं. डायरेक्ट जायची काय हौस. हा न मागता संधी मिळाली डायरेक्ट तर ठीक आहे. जसं म्हणत होतो की आम्ही सेवकांचे सेवक होतो, पण न मागता एकदा संधी मिळाली की आता तुम्ही महाराजांचे सेवक आणि जावा कुरुक्षेत्रात 2 दिवस. तेव्हा गोविंदपूर सेवक होते. तर तसं झालं. आणि दुसरी लीला त्यावेळी तिथे कसं आहे, मर्यादामध्ये राहून चालूगिरी केली. थोडीशी चालूगिरी केली दुसऱ्या लिहिलेत, पण मर्यादा ब्रेक नाही केली. ते आपण नंतर सांगूया. स्वतः होत आलं होतं. तर थोडक्यात काय, अशा प्रकारच्या लीला गोपींमध्ये कृष्णांमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी अजून होत नाही आहेत, पण मनामध्ये प्रेम मात्र वाढत चाललंय, विकसित चाललंय. आणि अजून एक उदाहरण आहे, आता मी सगळे डिटेलमध्ये घेत नाही, की एकदा कृष्णांचा वाढदिवसाचा उत्सव होता. तर वृषभानू महाराज सगळे आले होते कुठे, नंदगावला. तेव्हा सांगत होते की राधाडी दिवसभर फक्त कृष्णांकडेच पाहत होती. असं काय त्याचं वर्णन आहे. आणि त्या दिवसानंतर यशोदा मातेने विनंती केली कीर्तिदा मातेजींना की राधाडीला दररोज कृष्णांना कुकिंग करायला पाठवतात. आणि तेव्हापासून ती यायला लागली. तर शेवटी आजच्या ह्या प्रवचनाच्या शेवटी गोपी अशा प्रेममयीमध्ये बासरीची स्तुती करायला लागतात. आजच्या लेक्चरचा शेवटचा पॉईंट आहे. आणि म्हणतो की बासरी किती भाग्यशाली आहे. ती 24 तास कृष्णाच्या हातात असते, कमळात असते. आणि तिला बासरीला भगवंतांच्या ओठांचा अधामृत प्यायला मिळतं. आम्ही भगवंतांच्या जवळ कधीच नसतो, गोपी म्हणतात. कारण का तसं गावात असं ओपनली भेटणं योग्य नाही. आणि ह्याचा तर विवाह दुसऱ्यांशी झालेला पण आहे. तर गोपी म्हणतात ही बासरी आपल्यापेक्षा किती भाग्यशाली आहे. हिने गेल्या जन्मी काय पुण्य केलेलं आहे की तिला 24 तास भगवंतांच्या बरोबर राहायला मिळतंय आणि ओठांचं अधामृत पण मिळतंय. आणि हे बासरीचं भाग्य पाहून बासरीचे वडील कोण आहेत, बांबू, ते आनंदात होत आहे. आणि बासरीची आई कोण आहे, यमुना नदी. कारण तिच्या पाण्याने तिचं बासरीचं बांबूचं भरण पोषण होतं. आई भरण पोषण करत असते. तर हे आहे. तर एनिवे ते तिचे आई वडील पण खुश होत आहेत बासरीचे, बांबूचे. म्हणजे बांबू आणि यमुना नदी किंवा आपल्या बासरीच्या एवढ्या भाग्य पाहून. आणि म्हणतात हा आपल्या वृंदावनातला मोर पण बघा, तो पण किती भाग्यशाली आहे. तो पण कृष्णासमोर जाऊन नृत्य करू शकतो, पण आपल्याला मात्र लांब राहावं लागतं. अशा गोपी आता आपापसात गप्पा मारत आहेत. आणि म्हणतात आपल्यापेक्षा तर ते हरिण किती सुंदर आहे, सुंदर नाही, हरिण किती भाग्यशाली आहे. कारण का ते हरिण आपल्या नवऱ्याबरोबर कृष्णाच्या समोर कृष्णाला भेटायला जवळ जाऊ शकतात. आणि आम्ही तर आमच्या नवऱ्याबरोबर काय, आमचे घरचे लोक अडवतात आम्हाला भगवंतांकडे जायला. आमच्याकडे ते हरिण आहे ते खूप भाग्यशाली आहे. अशा गोपी आपसात गप्पा मारत असतात. एक मिनिट. आणि म्हणतात ह्या देवी देवता किती भाग्यशाली आहेत. हे देवी विमानात येत आहेत, देवी देवता भगवंतांचं दर्शन घ्यायला. तेही भाग्यशाली की ते आपल्या पतीबरोबर येऊ शकत आहेत. आम्हाला तर कोणा लपून चुकून लागते, घरचे लोक सगळे अडवतात, पाठवतात. आणि ह्या गोपी आणि गोपीने देवी देवता ज्या काही देवी आहेत त्या आपल्या पती देवतांबरोबर येऊन भगवंतांच्या विमानातनं दर्शन घेत आहेत. ते किती भाग्यशाली आहे. असं गोपी आपापसात गप्पा करत असतात. आणि मग ते भगवंतांच्या बासरीची आधी स्तुती करतात की भगवंताच्या बासरी वाजवतात.
तेव्हा गायी आहेत त्या कानाच्या माध्यमातून भगवंतांच्या बासरीचा आवाज पान करतात. आणि त्या बासरीच्या आवाजाने काय होतं, जे गायी आहे ती चरण गायी बघा रवंत करत असते माहितीये. पण बासरीचा आवाज ऐकल्यावर गाय कान उभी करते, बासरीचा आवाज ऐकल्याने रवंत तोंड असं तिथं थांबून जातं. गायीचं रवंत कोण थांबू शकत नाही, पण बासरीचा आवाज आहे तेच गायीचं रवंत थांबवायची शक्ती भगवंताच्या बासरीच्या आवाजात आहे. आणि म्हणतात की जी लहान वासरं असतात ती गायीच्या स्तनातनं दूध पित असतात. पण जसा बासरीचा आवाज येतो बघा, वासराला कोण गायीचं दूध पिताना लांब करू शकते, म्हणजे आपण कधी कधी करतो दूध करायला, पण स्वतःवर असं लांब होत नाहीत त्या वासरं किंवा दूध पिणं थांबवत पण नाही. पण म्हणतात भगवंताची बासरी ऐकली की वासरं असतात ते गायीच्या इथे तोंड असतात त्यांच्या, पण ते दूधच पित नाही. कारण का बासरीचा आवाज हा प्रभाव आहे. बासरीच्या आवाजाचा प्रभाव आहे की जे घट्ट वस्तू आहेत दगड ते विरघळतात आणि व्हायला लागतात. आणि जे वाहणारे वस्तू आहेत यमुना नदी ती वाहनं थांबून एका ठिकाणी स्थिर होते. वृंदावन एका ठिकाणी गेले होत्या, वंशीवटच्या बाजूला एक ठिकाणी धीर समीर, समीर म्हणजे वारा. तर भगवंतांच्या बासरी ऐकून तिथे वारा होता, तोही वाहनाला थांबून गेला. तर गोपी म्हणतात ह्या बासरी भगवंतांच्या बासरीचा हे आहे. आणि म्हणतात भगवंत जेव्हा गायी चालतात आणि बासरी वाजवतात तेव्हा ढग तिथे येतात आणि भगवंतांवर सावली देतात आणि तेवढे आनंदात होतात की ते पाऊस पण पडतात हलका हलका. आता पहिले नव्हतं लहानपणी मी, पण आता हल्ली गेले 5-10 वर्षात ते फेमस झाले. रिसॉर्ट वगैरे, वॉटर पार्क वगैरे, तिथे एक भाग असतो रेन डान्स. तर हे पण काही नवीन नाही, ते सगळं भगवंताच्या बासरी वगैरे की तो ढग यायचा, भगवंतांचा गोप बालकांवर रेन डान्स करायचा. पण तो खरा रेन होता. आजकाल आपल्याला जावं लागतंय कुठे वॉटर पार्कमध्ये. तर हे खरं पाहिलं तर जे काही या जगात आहे वृत्ती ती सगळी भगवंतांच्या लीलेमध्ये पुढे ना पुढे तुम्हाला सापडणार. तर गोपी म्हणतात बासरी वगैरे की तो ढग येतो, भगवंतांना हलका हलका पाऊस पडतो बासरीच्या आवाजाने. तर आणि म्हणताय की ह्या आपल्यापेक्षा त्या वनातल्या ज्या आदिवासी महिला आहेत त्या भाग्यशाली आहेत, कारण का त्यांचंही प्रेम भगवंतांप्रती आहे. आणि भगवंत वनातनं चालत गेले की त्या आदिवासी महिला तिथे जातात आणि तिथली माती घेऊन आपल्या अंगावर लावून घेतात भगवंताच्या चरण धुळीची. पण आमच्या ह्या गोपी आमच्या नशिबात असं काहीच नाही आहे. आम्हाला ती घेता पण येत नाही आणि घेऊन लावली तर सगळे गावचे लोक आमची निंदा करतात. गोपी म्हणतात आमचीच एकदम दुर्दैवी परिस्थिती आहे. आदिवासी मुली पण आमच्यापेक्षा भाग्यशाली, त्यांना कोण काय बोलत नाही. असं गोपी आपल्या गप्पा मारत असतात. म्हणतात गोवर्धन हे पर्वत आपल्यापेक्षा भाग्यशाली आहे. तर अशा प्रकारे त्यांची चर्चा चालू असते. तर अशा प्रकारे ह्या पूर्वरागच्या वेळेला जो काही महिने तो चालला, 1-2-4 महिने, त्या गोपींच्या मनात असे मूळ होते, अशा त्या गप्पा मारायच्या, अशा त्या भगवंतांना इनडायरेक्टली भेटायच्या. म्हणजे कोणत्या तरी हाराच्या रूपातनं किंवा काहीतरी संदेशाच्या रूपातनं, पत्राच्या रूपातनं, असा एक पूर्वजाच्या वेगवेगळ्या लीला झाल्या दामोदरची. तर आपण इथे थांबूया. आणि किती वाजते?